नमस्कार मित्रांनो, मी प्रतीक तुमचं मनापासून स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल प्रतीक ग्राफिक्सवर। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये गृहप्रवेश म्हणजेच वास्तुशांती निमित्त बॅनर तयार करायला शिकवणार आहे। त्यासाठी आपल्या व्हिडिओला जरा स्किप न करता बघायचं आहे आणि चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, कारण आपण अशाच प्रकारचे बॅनर व व्हिडिओ एडिटिंगवर ट्युटोरियल आणतच असतो। चला तर मित्रांनो, जराही वेळ वाया न घालवता सुरुवात करू आपण आपल्या आजच्या व्हिडिओला। तर आता सर्वात अगोदर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समधलं मटेरियल डाउनलोड करून घ्यायचं आहे। त्यानंतर तिथे ZArcher ॲप्लिकेशनची लिंक पण दिली आहे, ते पण डाउनलोड करून घ्यायचं आहे। त्यानंतर ZArcher ॲप्लिकेशनला ओपन करायचं आहे। या ॲप्लिकेशनचा सर्व इंटरफेस आपला फाईल मॅनेजर सारखा असतो, तर तुम्हाला तिथे डाउनलोड फोल्डरला ओपन करायचं आहे आणि या PLP फाईलवरती क्लिक करायचं आहे। PLP फाईलवरती क्लिक केल्यानंतर इथे 2 नंबरचा जो ऑप्शन आहे एक्स्ट्रॅक्ट हिअर, त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि तिथे तुम्ही पासवर्ड टाकायचा आहे। पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला काही अशा प्रकारचा इंटरफेस येईल, तर इथे पासवर्ड टाकायचा आहे। तर पासवर्ड आपल्या व्हिडिओमध्ये समोर दिलेला आहे। त्यानंतर पासवर्ड टाकल्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं, तर बघू शकता गृहप्रवेश बॅनर नावाचं एक फोल्डर असं तयार होईल। त्यामध्ये आपण PLP फाईल दिलेली आहे। तर PLP फाईलला ओपन करण्यासाठी तुम्हाला काय करायचं, पिक्सेल लॅब ॲप्लिकेशनला ओपन करायचं आहे। 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे। एक्सपोर्ट इमेज ऑप्शन .PLP फाईलवरती क्लिक करायचं आहे। नंतर .PLP वरती क्लिक करून आपण ज्या फोल्डरमध्ये फाईल एक्स्ट्रॅक्ट केली होती त्या फोल्डरला ओपन करून घ्यायचं आहे। फोल्डर ओपन झाल्यानंतर PLP फाईलवरती क्लिक केल्यावरती असा इंटरफेस आलेला असेल, तर इथे ओपन अँड ॲड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। थोडंसं बॅक यायचं आहे। तर बॅक आल्यानंतर बघू शकता काय अशा प्रकारे आपलं PLP फाईल इथे ओपन झालेली आहे आणि यामध्ये आपलं बॅनर अशा प्रकारे तयार आहे। तर इथे आता एडिट करण्यासाठी लेअरवरती क्लिक करून तुम्ही अशा प्रकारे इथे नंबर वगैरे पण चेंज करू शकता, काही पण एडिट करू शकता। इथे तुमचं नाव पण टाकू शकता तुम्ही काही अशा प्रकारे। ओके, तर असं फॉर एक्झाम्पल नाव टाकलं मी, इथे बघू शकता काय अशा प्रकारे तुम्हाला चेंजेस झालेले दिसून जातील खाली। तर इथे वेळ वगैरे सगळं चेंज करू शकता तुम्ही काही अशा प्रकारे। इथून आता 20 नोव्हेंबर दिलेला आहे, तर इथे तुम्ही डेट पण चेंज करू शकता काही अशा प्रकारे। ओकेवरती क्लिक करून खाली पण तुमची डेट चेंज होऊन जाते। तर यामध्ये तुम्हाला घराचा फोटो जर चेंज करायचा असेल तर ते पण तुम्ही करू शकता। यावाला फोटो ॲड करायचा आणि तुमचा जो घर आहे त्याचा फोटो इथे ॲड करून टाकायचा आहे। तर हे बॅनरला सेव्ह करण्यासाठी काय करायचं आहे, एक्सपोर्ट इमेज ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। कस्टमला अल्ट्रावरती ठेवण्याची काही आवश्यकता नाही, यामध्ये आपण फुल डायमेन्शनने हे बॅनर तयार केला आहे। तर इथे सेव्ह टू गॅलरी ऑप्शनवरती डायरेक्ट क्लिक करून टाकायचं आहे। त्यानंतर हे बॅनर आपल्या गॅलरीमध्ये फुल HD क्वालिटीमध्ये सेव्ह होईल। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं मित्रांनो। व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण अशाच प्रकारचे इंटरेस्टिंग बॅनर व व्हिडिओ एडिटिंगवर ट्युटोरियल आणत असतो। चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। भेटूया अशा नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।